मंडळी, ज्या प्रकारे मुलं आणि मुली तारुण्यात येत असतात त्यावेळेस त्यांच्या शरीराचे अवयव हे बदलायला लागतात, त्यांच्या शारीरिक अंगामध्ये बदल घडायला लागते, त्यांचे हार्मोन्स बदलायला लागतात, ज्यामुळे त्यांच्या मनामध्ये काम इच्छा वाढायला लागते। आणि जेव्हा असं काही इंटरनेटचं वातावरण आहे, मोबाईलचं वातावरण आहे, या मोबाईलमध्ये जशा काही चांगल्या गोष्टीही पाहायला मिळतात तशाच काही वाईट गोष्टीही पाहायला मिळतात। असतील प्रकारे काही व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतात आणि काही अशी मुलं एकमेकांचं पाहून म्हणा किंवा एकमेकांच्या सांगण्यावरून मग त्या मोबाईलमध्ये असेच काही नको तसे व्हिडिओ पाहत असतात आणि जे पाहिले त्यानंतर मग त्यांच्या ज्या हे काम इच्छा असतात हे अधिकच तीव्र व्हायला लागतात, ज्यामध्ये काहींना ज्या वेळेस व्यवस्था नसते, सिंगल मुलं असतात, मुली असतात, अशांना मग काही पर्याय नसतो आणि ते मग हातानेच आपली काम इच्छा जी आहे ही शांत करण्याचा प्रयत्न करत असतात। मंडळी, ही घटना तुम्हाला ऐकायला आणि मला सांगायलाही खूप विचित्र वाटत आहे, पण एका मुलीसोबत असं काही घडलं की ती मुलगी अशा काही मुलांच्या प्रेमात पडू इच्छित नव्हती किंवा एखाद्या मुलाच्या प्रेमात पडून त्याच्यासोबत शारीरिक संबंध स्थापित करू इच्छित नव्हती। त्यासाठी मग ती मुलगीसुद्धा अशाच प्रकारे काही हाताने, काही भेंडीसारखे, वांगीसारख्या यांकडून ती आपली अशी शारीरिक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होती आणि ह्यामध्येच त्या मुलीच्या हाती एके दिवशी एक मॉइश्चरायझरची बॉटल लागली आणि त्या बॉटलनेच मग ती मुलगी असंच काही नको ते प्रकार करत असतानाच ती बॉटल तिच्या हातातून सुटली आणि त्या बॉटलने आतमध्ये प्रवेश केला आणि जेव्हा ती बॉटल ती मुलगी काढण्याचा आतोनात प्रयत्न करत होती, पण ती शेवटी बॉटल निघालीच नाही आणि पुढे या मुलीसोबत काय घडलं हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अशा घटना बऱ्याच ठिकाणी घडत असतात, जेणेकरून ही घटना पाहिल्यावर काही लोक या घटनेतून सावध होतील। रामराम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, ही संपूर्ण घटना आहे दिल्ली शहरामध्येच एक दुसऱ्या शहरातून मुलगी शिकायला आलेली होती आणि तिथे शिकायला असलेली ती 25 वर्षाची मुलगी उच्च शिक्षण घेत होती। काही मुलींसोबतच ही एक खोली भाड्याने करून त्या खोलीमध्ये राहत होती। जसं की आता काही मैत्रिणी एकत्र बसल्याच्या नंतर अभ्यास करत असायच्या आणि जेव्हा यांना रिकामा वेळ मिळायचा त्यावेळेस त्यांच्यामध्ये काही थट्टा मस्करीमध्ये काही गप्पा गोष्टी होत असायच्या, ज्यामध्येच काही मुली एकमेकींना विचारत असायच्या की तू काही मुलाच्या संबंधामध्ये आहेस का, ते एकमेकींना अशा प्रकारे विचारत असायच्या आणि ह्यामध्येच काही त्यांच्यामध्ये असलेली गोष्टीसुद्धा रंगत असायच्या, ज्यामध्येच काही मुलींच्या मग भावनासुद्धा तीव्र होत असायच्या। जी बाहेर शहरातून तिथं शिकायला आलेली होती आणि त्या मुलीच्याही अशाच प्रकारे काही भावना तीव्र झाल्या आणि दुसऱ्या दिवशी ती मुलगी मग तिच्या पोटामध्ये एवढ्या काही वेदना होत होत्या, त्या मुलीची लघवीही बंद झाली, तिची संडासही बंद झाली आणि ती मुलगी मग हिच्याबद्दल कोणाला काही सांगूच शकत नव्हती। तरी देखील त्या मुलीनं एका मुलीला, तिच्या मैत्रिणीला सांगितले की माझी लघवी बंद आहे, मला लघवी होत नाही आणि मला शौचालयालासुद्धा जाता येत नाही, शौचालयालासुद्धा होत नाही। अशा प्रकारे जेव्हा त्या मुलीला सांगितलं त्यावेळेस ती मुलगी तिला एका महिला डॉक्टरकडे घेऊन गेली। त्या डॉक्टरकडे गेल्याच्यानंतर जे काही या मुलीनं त्या डॉक्टरांना सांगितलं तसंच मग त्या महिला डॉक्टरांनी तिला काही गोळ्या औषधी लिहून दिल्या, काही खाल्लं होतं का, काही पिलं होतं का, अशा प्रकारे काही त्या महिला डॉक्टरांनी त्या मुलीला विचारपूस केली। पण या मुलीनं काहीतरी त्या डॉक्टरापासून लपवलं आणि त्यानंतर मग जे काही गोळ्या औषधी घेतलेल्या होत्या ही गोळ्या औषधे घेऊन ती आपल्या खोलीवर आली। खोलीवर आल्याच्यानंतर मग या मुलीनं ते गोळ्या औषधं घेऊन पाहिली, पण तिला काही फरक पडत नव्हता। तिची लघवी जी होती आणखी बंद होऊन गेली आणि तिच्या पोटामध्ये मग एवढा काही त्रास व्हायला लागलेला होता, पोटामध्ये दुखायला लागलेलं होतं, पोट तिचं फुलत चाललेलं होतं, तिला रात्रभर त्रासाने झोपसुद्धा लागली नाही। ती मुलगी रात्रभर अशाच प्रकारे वेदनेने त्रस्त झालेली होती। शेवटी मग दुसऱ्या दिवशी ती मुलगी सकाळीच उठली आणि दिल्लीचे गंगाराम हॉस्पिटल आहे, जे शासकीय हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये मग ही महिला गेली आणि तिथं गेल्याच्यानंतर एक डॉक्टर मित्तल आहेत त्यांच्याकडे ही मुलगी जाऊन भेटली। त्या डॉक्टरांना या मुलीनं जाऊन सांगितले की माझी लघवी बंद आहे, माझे संडासही बंद आहे, माझ्या पोटामध्ये खूप आता तीव्र वेदना होत आहेत, पोट फुगायला लागलेलं आहे। अशा प्रकारे जेव्हा डॉक्टरांनी पाहिले की ही बाब जी आहे खूप गंभीर बाब आहे, डॉक्टरांनी ही बाब गांभीर्याने घेतली। डॉक्टरांनी त्या मुलीला विचारलं की हे कधीपासून होत आहे आणि याच्या अगोदर तुम्ही कोणा डॉक्टरांना दाखवलं का, डॉक्टरांनी तुम्हाला काय सल्ला दिला, अशा प्रकारे त्या मुलीला विचारत होते। जे काही आहे ते आम्हाला स्पष्ट सांगा, तुम्ही काय खाल्लेलं होतं, काय पिलेलं होतं, अशा प्रकारे डॉक्टर मित्तल त्या मुलीशी विचारपूस करत होते। मुलीला काय बोलावं आणि काय नाही हे काही सुचत नव्हतं। मुलगी लाजेनं पाणी झालेली होती, पण शेवटी आता त्या मुलीचा नाईलाज होता, कारण आता तिच्या जीवावर येऊन बेतलेलं होतं। त्यासाठी त्या मुलीनं जे काही तिच्यासोबत घडलेलं होतं ते डॉक्टरांना सांगायला सुरुवात केली। मुलीनं सांगितलं की ज्या प्रकारे मी तर आता इतर शहरातून शिकायला आलेली आहे आणि काही मैत्रिणीसोबत
आम्ही एक खोली करून भाड्याने त्या भाड्याच्या खोलीमध्ये राहत असतो. जसं आता सर्व मुली मिळून अभ्यास करत असतो, मध्येच काही वेळ मिळाला की आमच्या मुलींमध्ये गप्पा गोष्टी चालत असतात. माझं वय आता 25 वर्ष झालेलं आहे आणि या वयामध्ये मी अजून अशा काही मुलासोबत शारीरिक संबंधामध्ये आलेली नाही आणि माझ्या काही इच्छा होत होत्या, माझ्या मनामध्ये काम वासना बळावत होत्या. मग त्या मुली काही सांगायच्या की मोबाईलमध्ये सुद्धा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात आणि तसेच व्हिडिओ मग काही आम्ही मुली पाहत असायचो आणि ह्यामध्येच मग माझ्या जे भावना आहेत हे खूप तीव्र झाल्या. मग मला काही अशा मुलासोबत शारीरिक संबंध स्थापित करायचे नव्हते, असल्या काही भानगडीत पडायचं नव्हतं जेणेकरून पुढं चालून माझ्या शिक्षणामध्ये काही मला अडचण निर्माण होईल किंवा इतर काही वादविवाद वाढतील किंवा आईवडिलांच्या कानावर ही गोष्ट जाईल ह्या भीतीपोटी मला असं काही करायचं नव्हतं. पण ज्या काही आता शारीरिक इच्छा बळावलेल्या होत्या ह्या कशाबशा शांत तर करायच्या होत्या. त्यासाठीच मग असे काही वांगी भेंडी यासारखे आम्ही वस्तूने ही शारीरिक इच्छा जी होती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. ह्यामध्येच एक मॉइश्चरायझरची बॉटल होती जी हिवाळ्यामध्ये शरीरावर लोशन म्हणून लावलं जायचं. ती बॉटल एक रिकामी पडलेली होती आणि त्या बॉटलनेच मग मी ती माझी शारीरिक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होती. ते बॉटल जेव्हा त्या बॉटलचा वापर करत होते त्यावेळेसच ती बॉटल माझ्या हातातून सुटली आणि ती माझ्या शरीरामध्ये आत पोटामध्ये प्रवेश केला आणि जसं आता त्या बॉटलला मी काढण्याचा खूप आतोनात प्रयत्न केला पण ती बॉटल जसं माझा बोटाचा स्पर्श व्हायचा तशी ती आतमध्ये जात होती आणि आतमध्ये जाऊन ती बॉटल अडकलेली आहे. त्यामुळंच माझी लघवीही बंद आहे आणि माझी संडासही बंद झालेली आहे. डॉक्टरही हैराण झाले पण डॉक्टरांना याच्या अगोदरही असे काही अनुभव आलेले होते. डॉक्टरांनी पुन्हा मीडियाशी बोलताना सांगितलेलं होतं. अशा काही मुली त्यांच्याकडं अधूनमधून येत असतात जे अशाच काही समस्येशी झुंज देत असतात. मग डॉक्टरांनी त्या मुलीच्या काही तपासण्या केल्या. तपासण्यामध्ये आढळून आलं की ती जी बॉटल आहे चांगलीच काही आतड्यामध्ये अडकलेली आहे आणि ही जी बॉटल गेलेली होती ही द्वारे गेलेली होती असंही डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. आता ती बॉटल तर डॉक्टरांना काढायची होती पण तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागत होती आणि या शस्त्रक्रियेमध्ये त्या मुलीचा जीवसुद्धा जाऊ शकत होता. डॉक्टर आता हैराण झाले. डॉक्टरांनी लगेच मुलीला सांगितले की तुझे जे पालक आहेत त्यांना ताबडतोब तू इथं बोलावून घे. मुलीनं तिच्या पालकांनाही आईवडिलांनाही तिथं बोलावून घेतलं आणि तिथं जेव्हा आईवडील आले त्यावेळेस डॉक्टरांनी सर्व काही जो प्रकार होता त्यांच्या आईवडिलांना सांगितला की आता ऑपरेशन तर करावं लागेल पण या मुलीचा याच्यामध्ये जीव जाऊ शकतो. त्यासाठी आता तुमची सहमती हवी आहे. जे काही फॉर्म असतात त्यांच्या कुटुंबियांकडून ते भरून घेतले जातात. त्याचप्रकारे या मुलीच्या आईवडिलांकडून तो फॉर्म भरून घेतला. मुलीच्या आईवडिलांनी सांगितले की डॉक्टर साहेब काहीही करा पण आमच्या मुलीचा जीव वाचवा. मग त्यानंतर डॉक्टरांनी एक टीम गठीत केली आणि त्या टीममध्ये डॉक्टर मित्तल होते, डॉक्टर आशिष होते, डॉक्टर मंगलिक होते आणि एक डॉक्टर होते. अशी 5 डॉक्टरांची त्यांनी एक टीम बनवली आणि सर्वांनी मग विचार केला ज्यामध्ये आता डॉक्टरांनी ठरवलं की या मुलीवर शस्त्रक्रिया करायची नाही तर तिचं आता टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने हे ऑपरेशन करायचं आहे. म्हणजेच एका प्रकारे ते आधुनिक पद्धतीने ऑपरेशन करायचं होतं ज्याला सिग्मा हिडोस्कॉपी असं म्हणतात. त्या प्रकारे त्या पद्धतीने या मुलीचं ऑपरेशन करायचं असं डॉक्टरांनी ठरवलं. म्हणजे ज्यामध्ये एक पाईप तिच्या शरीरामध्ये सोडायचा, त्या पाईपाद्वारेच ती जी बॉटल आहे ती बाहेर काढायची. अशा प्रकारे आता हे डॉक्टरांनी ठरवलेलं होतं. 5ही डॉक्टरांनी मग या मुलीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि त्यानंतर या मुलीवर त्याच प्रकारे मग ते ऑपरेशन चालवलं गेलं आणि ज्यामध्ये ती जी बॉटल होती या सिग्मा हिडोस्कॉपी आधुनिक पद्धतीने ती बॉटल मुलीला कोणतेही दुखापत न होता सुखरूप पद्धतीनं बाहेर काढण्यात आले. मुलीला कोणतीही इजा झाली नाही किंवा मुलीचा जीवसुद्धा याच्यामध्ये दगावला नाही. सुरक्षितरित्या या मुलीचं ऑपरेशन पार पडलं आणि त्यानंतर त्या मुलीचा जीव वाचला. मुलीवर काही उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी काही वेळ त्या मुलीला तर हॉस्पिटलमध्ये ठेवून घेतलेलं होतं पण त्यानंतर जेव्हा मुलीची प्रकृती स्थिर झाली त्यानंतर डॉक्टरांनी तिला सुट्टी दिली आणि हा जो प्रकार आहे संपूर्ण मीडियाशी बोलताना डॉक्टरांनी सांगितलेला आहे. बऱ्याचशा काही वृत्तपत्रामध्ये सुद्धा ही बातमी छापली गेलेली होती आणि बऱ्याचशा काही सोशल मीडियामध्ये सुद्धा ही जी घटना आहे व्हायरल झालेली होती. संपूर्ण घटना दिल्लीची आहे आणि ही जुलै 2025 मधली घटना आहे. तर मंडळी ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून अशा घटना पुन्हा कदाचित काही तरुण मुलींसोबत घडू नये. कारण तरुण मुली अशाच प्रकारे काही हस्तमैथून करत असतात ज्यामध्ये काही अशासुद्धा घटना आढळून आलेल्या होत्या की मुलांचं काही गुप्तांग एखाद्या बॉटलमध्ये अडकलेलं आहे, एखाद्या वस्तूमध्ये अडकलेलं आहे किंवा मुलीच्या
असं गुप्तांगामध्ये काही नको तशी वस्तू अडकलेली आहे, अशा प्रकारे त्यांच्या जीवावर सुद्धा हे बेतू शकते। तर मंडळी, या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तेव्हा सतर्क रहा, सावध रहा, सुरक्षित रहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।